हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य द्या या आशेवाचो ही शेषेच्यानी प्रार्थना। आपल्या इथं इडलीचं हे रात्रभर आपलं तर पहिला एक दिवस अगोदर हे केलेलं इडलीचं, याच्यामध्ये नाही का 3 ग्लास तांदूळ घेतलेले, अर्धा ग्लास नाही मी उडदाची डाळ टाकली, पेस्ट केली दळून घेतली तर रात्री ना आता हे बॅटर आपण बघू किती पतपतलेलं बघ किती छान झालेलं आहे। असं पाहिजे असं पतपतलेलं मस्त इडली टाकली, इनू बिनू काहीच टाकलं नाही मी, तसं एवढं छान झालेलं आहे। याच्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकू, सगळे एकजीव करायचं, गडा हलवायचं असं। असे बबल आलेले पाहिजे, तसे बारीक बारीक बबल। याच्यामध्ये लिंबू टाकलं ना आपलं भांडं काळं नाही होत ना। आपण आता गॅस पेटवला ते गरम करायला ठेवा। पण याच्यामध्ये तेल लावायचं, गॅस आवडलं घ्यायचं, याला लावायचं भांड्याला ऑइल लाईन घ्यायचं, म्हणजे आपली चिटकत नाही इथली खाली। असं याला सगळ्याला तेल लावून घ्यायचं, याच्याने घेऊन असं तेल लावून घ्यायचं, मग बॅटर टाकायचं। आपण आता सगळे इडल्या लावून घेऊ, चमच्याचं साईन टाकू इडलीचं बॅटर। ठीक आहे, इडली आपले झालेले, कशी बघायची अशी बघायची, बघा चमचा कधी चिटकलं पाणी। सगळ्या इडल्या आता मी गॅस बंद करते, फक्त 15 मिनिटात होतं आपल्या सगळ्या इडल्या। बघा कशी आपली इडली आता निघते, मग दाखवते मस्त अशा चमच्याने घातली, बघा जास्त चिटकली पण नाही आपली इडली, मस्त निघालेली बघा इडली अशी आपली इडली मोठी मोठी। तेल लावलं का पटकन निघायची इडली। असं एका साईडने आलं तर गरम आहे, एका साईडने बघा एका साईडने अशी निघते मस्त बघा इडली। त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या बाकीचे दाखवलं मला बघा, तेल लावलं ना अशी निघते इडली बघा कशी निघाली, पटकीने अशी निघाली, चिटकत पण आहे मस्त इडली। पण तशीच निघाली छान, चिटकत पण नाही मस्त एवढी मोठी इडली आपली। ठीक आहे, इडली आपली झालेली, कशी बघायची अशी बघायची, बघा चमचा कधी छान चिटकलं पण नाही। सगळ्या इडल्या आता मी गॅस बंद करते, फक्त 15 मिनिटात होतं आपल्या सगळ्या इडल्या। खोबरं आणि हिरवी मिरची याची पेस्ट केली मी, आणि आता शेंगदाणे भाजून त्याची पेस्ट करायची आपल्याला चटणीसाठी। टाकायचं सगळं खोबरं शेंगदाण्याचं वाटण। मी आता कढईमध्ये तेल टाकलं आणि आपण चटणी बनवून मोहरी टाकत त्याच्यामध्ये चांगलं त्याच्यामध्ये आता
शेंगदाण्याचं वाटण, ओलं खोबरं, हिरवीचं वाटण ते टाकून त्याच्यामध्ये हे शेंगदाणे भाजले शेंगदाण्याचं वाटण टाकून आपण दोघं वाटायचं. एक चमचा मीठ टाकायचं. इडली सॉफ्ट मस्त पंचेदार छान झालेली अशी मस्तपैकी घेतली. दाणेदार सोबत आहे शेंगदाण्याचं काढून इडलीची चटणी खोबरा शेंगदाण्याचं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.